नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। हे बघा मित्रांनो, आपण आजचा जो काही व्हिडिओ घेत आहे, शेतकऱ्यांनी बघा किती छान पद्धतीनं आंतरपीक घेतलेलं आहे। नियोजन बघा किती सुपर आहे। सध्या पाऊस पण एकदम चांगल्या पद्धतीने झालेला आहे, मध्ये तण वगैरे काही नाही आहे। कामं बघा कशा एकदम व्यवस्थित पद्धतीनं झालेले आहे त्यांचे। त्याचबरोबर ही जी काही आंतरपीक आहे ह्याच्यामध्ये फ्लॉवर घेतलेलं आहे। डाळिंबाचं जे काही मूळ पीक आहे, डाळिंबाची झाडं आहे त्यांच्याकडं, डाळिंब करून त्यांनी आंतरपीकमध्ये फ्लॉवर घेतलेलं आहे। 15-22 जी काही व्हरायटी आहे ती केलेली आहे। त्याचबरोबर डाळिंबाची जी काही झाडं आहेत त्याला किती छान पद्धतीनं काट्या वगैरे लावून हे बघा एकदम छान पद्धतीनं सपोर्ट लावलेला आहे। हे डाळिंबाचा जो काही सपोर्ट लावलेला आहे, हा डाळिंबाचा सपोर्ट लावण्यामागचं कारण झाडं, वारा असेल, पाऊस असेल, ह्या गोष्टीमुळं झाड हलल्यामुळं झाडाला खालची जी काही मुळी आहे ती डिस्टर्ब होणार नाही। मुळी डिस्टर्ब झाल्यानंतर झाडाला जो काही खाली जमिनी जो काही स्पेस तयार होतो, होल, तिथून बुरशी असेल, पाणी असेल, खोडकिडे असेल, तिथं एंट्री करू नये म्हणून हे डाळिंबाला काट्या बघा किती मस्त सपोर्ट लावलेला आहे। ह्या काट्यामुळं झाड हलत नाही, झाडाला डिस्टर्ब होत नाही, मुळी वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने चालते। व त्याचबरोबर ह्याच्यामध्ये फ्लॉवर पण लावलेली 15-22 बघा एकदम छान पद्धतीने ड्रीप वगैरे टाकून जी फ्लॉवरला जी काही खतं जात आहेत ती डाळिंबाला वगैरे जात आहेत एकदम छान पद्धतीनं। त्याचबरोबर अगोदरचं हे जे काही वावर आहे, कांद्याचं वावर आहे, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी फ्लॉवर असेल व डाळिंब असेल एकत्रित केलेलं आहे। डाळिंबामधला जो काही अंतर आहे, 2 उभ्या झाडांमधलं जे काही अंतर आहे ते साधारणतः उभ्या झाडांमधलं अंतर 8 फूट आहे व 2 आडव्या झाडांमधलं जे काही अंतर आहे ते साधारणतः 11 फूट आहे। 8x11 अशी लागवड केलेली आहे, पाहू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीनं। तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तेव्हा किती एकदम स्वच्छता आहे, पाऊस पाणी असून सुद्धा स्वच्छ करून ठेवलेले शेतकऱ्यांनी, फवारे वगैरे सगळं वेळेत मारून। डाळिंबाची बघा कशा पद्धतीनं छान व्यवस्थित काट्या वगैरे व ड्रिपर सुद्धा पाणी थोडं झाडाच्या खोडापासून अंतरावर टाकलेलं आहे, जेणेकरून खोडाला, मुळीला तुमचं निमॅटोड असेल, बुरशी असेल ते येणार नाही। त्यांनी अंतरावर टाकून एकदम छान पद्धतीनं बेड उंच व खोलगट केलेलं आहे, जेणेकरून पाण्याचा निचरा वगैरे एकदम छान पद्धतीनं होईल। ओके, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।